जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून विरोधक आक्रमक, आज संसद परिसरात आंदोलन, पॅलेट गन मारा, लाठीमाराचे आदेश कोणी दिले? कपिल सिब्बल यांचा सवाल। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना कल्याण कोर्टात हजर राहण्याचा समन्स, 2009 मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत वसंत डावखरेंचा व्हिडिओ दाखवल्याचं प्रकरण, 5 ऑगस्टला ठाकरे तर 6 ऑगस्टला शिंदेंना हजर राहण्याचे आदेश। रामदेव बाबांनी पतंजली उत्पादनांकडे लक्ष द्यावं, अभिजित दिपकेंचं उत्तर, गरज पडली तर शेतकऱ्यांसोबत दिपकेंची प्रतिक्रिया, तर आंदोलनाला बाहेरून फंड असेल तर शहांचं अपयश, राजीनामा द्यावा, दिपकेंचा पलटवार। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरेंच्या शिवसेनेकडून आव्हान, सकाळी 11 नंतर सुनावणीला सुरुवात। उल्हासनगरच्या 76 नगरसेवकांचा गुवाहाटीचा अभ्यास दौरा, पण 5 दिवसांच्या दौऱ्यात कुटुंबासोबत मौज मजा, 65 लाख रुपये खर्च। उत्तर महाराष्ट्रातला भाजपतला वाद चव्हाट्यावर, उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि गिरीश महाजनांची खडसेंविषयी शिवराळ ऑडिओ क्लिप व्हायरल, सलग दुसऱ्या क्लिपनंतर चौधरींचा पदाचा राजीनामा। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंचा आता शाळांमधील मध्यान्ह भोजनाकडे मोर्चा, पोषण आहार सकस आणि दर्जेदारच हवा, विनापरवाना अन्न पुरवता येणार नाही, मुंढेंचे आदेश। मराठी न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांचं काउंटडाऊन सुरू, 16 ऑगस्टपासून मराठी अनिवार्य, 15 ऑगस्टला अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांसाठी सुरू केलेला मराठी भाषा संवाद पाठ्यक्रम पूर्ण करणार। गडचिरोलीतील 44 पैकी 39 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद, नद्या नाले दुथडी भरून तर रस्ते बंद, जनजीवन विस्कळीत, नगरपालिकेच्या इमारतीलाही पाण्याचा वेढा। विदर्भात पावसाचं धुमशान, अमरावती यवतमाळमध्ये मुसळधार, बुलढाणा वाशिम गोंदिया भंडाऱ्यातही पावसाचा जोर।